हे मित्रांनो, आज आहे आपला ब्लॉग नंबर किती मला अंदाज नाही आहे. आज आपलं मेन 2 कामं करायची. एक सर्वात आधी माझा हा CPU आणि हा डेस्कटॉप मला विकायचा आहे. आणि आज आपल्याला जायचं यायचं वाशीला. तर वाशीला जाणं म्हणजे खायचं काम नाही. आता मी सध्या आहे खारघरमध्ये एका ठिकाणी. माझ्यासोबत माझा एडिटर आहे, तो आज शूट करेल ब्लॉग. आता इथून निघणं गरजेचं आहे. इथून निघायच्या आधी सर्वात आधी आपल्याला लोकेशन भेटली पाहिजे. लोकेशनवरती एका मित्राला बोलवलं आहे. तो बोलला आहे लवकरात लवकर येणार आहे आणि आपल्याला त्यासोबत जायचं आहे. तर मग मी म्हटलं चला याचा एक ब्लॉग शूट करू. आणि जर म्हणजे कन्फर्म नाही, पण जर समजा योग जुळून आला तर बहुतेक स्टेडियममध्ये मॅच बघायला सुद्धा आम्ही जाऊ शकतो. त्यासाठी तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा. ह्याच्यामध्ये एंडला काय होईल काय माहीत नाही. ह्याच्या आधी एक चांगला ब्लॉग तुमच्यासमोर आलेला असेल. मित्रांनो, आता आपण फायनली मोठा प्रवास केला आहे. मिनिमम पाऊण तासाचा प्रवास केलेला आहे. आणि आता आम्ही आलो वाशी प्लाझाला. तर वाशी प्लाझाला येण्याचं कारण तुम्हाला माहितीच होतं. पण त्यासोबत आम्ही जे तुम्हाला स्टेडियमचं सांगितलेलं 5 तिकीटचं काम 5 वेस्ट इंडिज वर्सेस इंडिया वुमेन्स मॅच आहे. वुमेन्स मॅच असल्यामुळे डी.वाय. पाटीलच्या इथे फ्री तिकीट्स वाटत होते. आम्हाला रस्त्यात दिसलं. मी म्हटलं एक ट्राय करूच आणि जाऊन आम्ही तिकीट घेतलं. आता बघू आमचे कुठले लकी मित्र आमच्यासोबत येत आहेत. एक कोणाला इच्छा असेल तर येतील. आता आम्ही तिकीट असेच वाटून टाकू कोणाला पाहिजे त्याला. मग आता वाशी प्लाझाला आलो आहोत. आता अजून एक मित्र आहे जो अडकला आहे, तो येतोय. त्यासाठी थांबलो जरा 5-10 मिनटं. थांबल्यानंतर आता जाऊ आपण. किती पैसे देतात आपल्या ह्याला, काय काय प्रॉब्लेम झाले ते दाखवतील. त्यानंतर आपण भेटू. तोपर्यंत मग काय खायचं प्यायचं तुम्हाला दाखवेन मी. आणि हा ब्लॉगमध्ये आता तुम्हाला जर पुढे स्टेडियम माहीत असेल तुम्हाला थांबावं लागेल. त्याच्या आधी आपण आपला कम्प्युटर विकू, मजा करू. त्यामुळे स्टेट येऊन मित्रांनो, आपल्याला आता म्हणजे ऑलमोस्ट आपण थकलेलो होतो. मी आलो इकडे शोधत, तर मग आपल्याला भेटले. देवाच्या साथीने हा दादा भेटला आपल्याला. म्हणजे आपल्याला एवढं बनवतं की मदरबोर्ड खराब आहे, पण ह्या दादाने म्हटलं की नाही तुझं चालू आहे. मी एकदा चेक करा म्हटलं, तर ह्या दादाने करून दिलं. खूप खूप थँक्यू दादा. वेलकम सर. पवार, काय वाटतंय झालं आपलं काम? हो झालं. होऊन जाईल ना? हो ठीक आहे. मग आता पुढे सांगतो तुम्हाला पुढे काय काय होतं ते. मग आता आपलं मस्तपैकी कम्प्युटर विकाय झालेला आहे. कमीत कमी 2 ते 3 तास पूर्णपणे मी थांबलेलो या क्षणासाठी. आणि कम्प्युटर मी शेवटी विकला. खूप कष्ट आले. एकाने आपल्याला येडंसुद्धा बनवलेलं. म्हटलं की मदरबोर्ड खराब आहे, पण आपला मदरबोर्ड चांगला होता. सगळं चांगलं होतं. तर देव माणसं तुम्ही बघितलं असेल ज्याने आपल्याला मदत केली, त्यामुळे आपला कम्प्युटर विकला गेला आहे. मग आता तेच जेवढे पैसे मिळालेत त्या पैशांमध्ये खुश राहून आता आम्ही चालू आहे काहीतरी खायला. कारण की गरज आहे खाण्याची, सध्या खूप भूक लागलेली आहे. आणि पवार, आदित्य पवार, कसं वाटतंय आपला कम्प्युटर गेलेला आहे? आता चांगलंच वाटणार ना. किती मेहनत लागली पण विकायला? सगळं दाखव किती मजले. हे जेवढे मजले दिसत आहेत सगळे मजले फिरलो. एक दुकान पाठवलं ABCD. एडिटर साहेब कसं वाटतंय? म्हणजे एवढी मेहनत सफल झाली ना आपली. दुसरं काय नाही. आता इथे खाऊन जरा जाऊ. आता तुम्हाला पुढे स्टेडियमचा व्ह्यू पण दाखवायचा आहे. सध्याच आम्ही छोले भटुरे खाल्ले. लॅपटॉप कम्प्युटर विकला गेला त्या खुशीमध्ये मी पार्टी दिल्या लोकांना. आता आदित्य पवार आपला भाई आज जुईनगरवरून आपल्यासाठी स्पेशली आला. आम्ही लेट झालो याच्यामुळे. आम्ही लेट झालो. हा अर्धा तास आधी येऊन बसलेला. थँक्यू. आता चालू जुईनगरला. पवार तुला काय वाटतं? आता उद्या भेटशील आम्हाला परत स्टेडियमला? आहे चान्सेस आहेत ना? म्हणजे माझ्या सबस्क्रायबर्स दिसतील परत ते. ठीक आहे, चल मग भेटू मग उद्या. बाय बाय, सायनारा. The next day. मग मित्रांनो, आज आहे Day 2. आपल्याला तुम्ही लास्ट पार्टी बघितलंच असेल की आपण वाशी प्लाझाला गेलेलो. वाशी प्लाझावरून मग आता आपण चाललो आहे स्टेडियमला. हा दुसरा दिवस आहे आपला. स्टेडियमला जातो आहे आपण. थोडेसे चेंजेस आहेत मिनिमल. आपला एडिटर सायराज दबडे यांचा थोडे प्रॉब्लेम असल्यामुळे तो नाही येते. आदित्य पवार जो होता आपल्यासोबत आहे. आणि आपला रवींद्र पाटील करून मित्र आहे, त्यासोबत अजून 2 जण आहेत बहुतेक, ते येणार. तर मग माझा प्लॅन ऑलमोस्ट कॅन्सल झालेला. तर मी म्हटलं की चला जाऊया. आता काय करायचं, काय माझा आउटफिट आजचा. तर आपण मॅच वाईज जाऊ. वुमेन्स मॅच आहे इंडिया वेस्ट इंडिज. 7ची मॅच आहे. 6 वाजलेत ऑलरेडी. पण मी काय अजून पोहोचलो नाही आहे. अजून पण माझ्या घराची इकडेच आहे. तिथून बस पकडून मला अर्धा तास मिनिमम जाणार पोहोचायला. आणि इथे कार्वे स्टेशनला तिथून मिनिमम 50 मिनिट्स. परत मग रिक्षा पण आहे. मे बी 7:30पर्यंत पोहोचेन मी, अशी अपेक्षा आहे माझी. बघू मग पुढे काय होतंय. तोपर्यंत आता फायनली आम्ही लोक स्टेडियमच्या आत आलेलो आहोत. आत नाही, गेटच्या आत आलेलो आहोत. आता इथून आम्हाला जायचं आहे 7 नंबर गेटला. आम्ही हॉस्पिटल गेटला उतरलो. इथून आता पुढे चालत जातो आहे. जरा पाठी उतरलो म्हटलं.
एक मित्र ऑलरेडी स्टेडियमच्या आत आहे, 2 मित्र आहेत आपल्यासोबत आणि एक येतोय पाठवून. तर मग स्टेडियमच्या लाईट्स दिसत आहेत ऑलरेडी. 4 ते 5 ओव्हर झालेले आहेत. 4 तिकीट ना 4 नाही 8 तिकीट एक्स्ट्रा आमच्याकडे. कोणाला पाहिजे असेल तर येऊ शकता, पण कोण भेटत नाही आहे. आवाज येत चालला स्टेडियमचा, भरपूर जवळ आवाज स्टेडियमच्या. बघू आता आत जाऊन कसं होतंय. पहिलं आत कुठे बसतोय ते पण डिपेंड करतं. आम्ही फायनली आलेलो आहोत स्टेडियममध्ये. म्हणजे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स मॅचचा. याआधी एकदाच गेलेलो विक्ट्री परेडच्या वेळेस. आणि आपल्यासोबत आहे एक मग आपला आदित्य पवार. कसं वाटतं आता? चांगलं वाटतंय. फर्स्ट टाइम आला की कधी फर्स्ट टाइम आहे ना वुमेन्स मॅच फर्स्ट टाइम बघायला आलो आम्ही लोक. तुम्हाला आम्ही व्ह्यू दाखवतो कसं आहे. त्याच्या आधी एक्सपिरियन्स चांगला. आमचे 2-4 मित्र बाहेरच राहिलेत, 2-2 लोक बसलेत, पण आता बघता येत नाही त्यांना. मग आता आलो. इथे स्कोर किती आहे? 9 ओव्हर 55, 3 विकेट गेलेले आहेत. त्यामुळे आलो आहे. अर्धी मॅच संपली, पण आता आलो आहे ऑन टाईम. बघू पुढे काय काय होतं. तर तुम्ही व्ह्यू बघा पहिला कसं. आपला स्टेडियम आहे ते फर्स्ट इनिंग पूर्णपणे संपलेली. सेकंड इनिंग चालू होणार आहे. ते प्रॅक्टिस चालू आहे. आपल्यावर आदित्य पवार आहे. बाकी लांब गेले एन्जॉय चालू आहे. टार्गेट डिपेंड होईल की नाही फुल एन्जॉय. बाकी माणसं पूर्णपणे एन्जॉय करतो आहे बघा. आता सेकंड इनिंग स्टार्ट झालेली आहे. पवार तुला काय वाटतं, इंडिया जिंकेल की नाही? शक्यता तर आहे. शक्यता तर आहे. आता काही सांगू शकत नाही. म्हणजे किती पर्सेंट वाटतं इंडिया जिंकेल? 70% वाटतं. म्हणजे कॉन्फिडन्स आहे पहिला इंडिया जिंकेल. मला जरा कठीण वाटतं आणि वेस्ट इंडिजचे बॅटर जब्बर मारतात, त्यामुळे सांगतात. आणि पॉवर प्ले पण चालू आहे, तुम्ही बघू शकता. आता जस्टच विकेट पडली आहे, त्यामुळे सगळे खुश आहेत. आता जस्ट विकेट पडल्यामुळे सगळे स्टेडियम परत जोशमध्ये आले, कारण की इंडियाची कंडिशन जरा बेकार होती. आणि रन झाले 66 7 ओव्हरमध्ये, जे जास्त रन झाले त्यांची. आणखी 160 टार्गेट आपल्याला. त्यामुळे इंडियाची पहिली विकेट काढलेली इंडियाने. त्यामुळे आता सगळं स्टेडियम सपोर्ट करायला लागले. पवार सपोर्ट करतोय की नाही इंडियाला? वेस्ट इंडिज सपोर्ट आहेस तू? मग खुश का दिसत तू? खुश हो, विकेट पडले विकेट. मग आता आपण असं बघत राहू. आणखी एक विकेट पडला तशी अजून विकेट पडला पाहिजे. आता आहे ना दीप्ती शर्मा इकडे फिल्डिंग करते. कॅप पडली खाली, तर दीप्ती शर्माचा बॉयकट असतो ऑलमोस्ट. तर मग आदित्य पवार विचारतो की पोरगी आहे की पोरगा? पोरींमध्ये पोराला कसं खेळवलं? आदित्य का असं विचारलं जरा? काय नाही बोल ना. असं डाऊट म्हणजे केसांवर डाऊट आला तुला? हां काय ना, बिचारायला माहिती नाही, नॉलेज कमी आहे, त्यामुळे ठीक आहे, चालतं तेवढं. काय आता इंडियाचं काय वाटतं, किती % चान्सेस जिंकायचे? सांगू नाही शकत. बिचारा डिप्रेशनमध्ये गेलाय. त्याला मेन मगापासून तो विचार करतो ती पोरगी आहे की पोरगा आहे. पोरींमध्ये पोराला कसं खेळवलंय मगापासून बिचारा डाऊट पण होता. त्याने शेवटी मला विचारलंय. तर डाऊट क्लिअर झाला ना तुझा? डाऊट नव्हता. काय पण बोलू. चालेल मग ठीक आहे. Meanwhile. सॅड लक, आज इंडिया हरली. एकच विकेट घेता आली. हेली मॅथ्यूजने वेडागत मारलं इंडियाला. काय नाही, 19 तारखेला सुद्धा मॅच आहे. जिंकेल इंडिया असं होप्स तरी आहेत. आता सिरीज टायवर आहे. इथे बघा स्टेडियमच्या बाहेर असं कोर्ट आहे खेळायला. आता इकडे वाईट वाटतं, इंडिया जिंकली असती तर मजा आली असती. तर हारली आहे, काय करू नाही शकत. डायरेक्ट घरी जाऊया. घरी जातानाचं काय दाखवण्यासारखं आहे नाही. तर मग मी हा आपल्या 2 दिवसाचा ब्लॉगचं इकडेच एंड करतो.
भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाऊ किंवा चांगल्या व्यक्तींना भेटू अशी अपेक्षा. तर मग तेच प्लीज डू शेअर लाईक आणि सबस्क्राईब ही माझी मनापासून तुमच्याकडनं अपेक्षा.